नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी मिक्स भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी फ्लावर घेतलेला आहे, गाजर घेतले, भाजीचं गाजर आहे, एक मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये फ्रोझन वाटाणे हे घेतलेले आहेत एक वाटीभर। वाटाणे काय केले होते, मी सोलले होते आणि चांगले असे मोठे टपोरे बघून मी एका चांगलं पॅक बंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवले होते। शिजवलेले वगैरे काही नव्हते, असे पण चांगले राहतात। आणि जर तुम्हाला फ्रेश घ्यायचे असले तर तुम्ही फ्रेश पण घेऊ शकता। तर हे काय केलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, तरी पण मी एकदा स्वच्छ धुवून घेणार आहे। आज आपण झटपट अशी कुकरमध्ये बनवणार आहोत। तर त्यासाठी पहिलं तेल काढून घेते। तेल काढायचे आपल्याला अर्धी पळी, आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालू शकतं आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, छोटा एक चमचा टाकायची मोहरी चांगली फुटून देऊया। छोटा एक चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकणार आहे मी थोडीशी एकदम हिंग पावडर, कढीपत्ता, मोठ्या आकाराचा एक कांदा चॉपरला बघा असा बारीक करून घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा मस्त असा भाजून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि एक पोपटी कलरची मिरची अशी कुटून घेतलेली आहे। 6 पाकळ्या लसणाच्या आहेत आणि अर्धा इंच आलं आहे। आता हे पण 1 मिनिटभर मी परतून घेते। 1 मिनिटभर फक्त परतून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर। एक मीडियम आकाराचं टोमॅटो चॉपरलाच मी बारीक केलेला आहे। असं आपण कापून जरी घेतलं तरी पण चालू शकतं। ह्याला पण मी काय करते, 1 मिनिटभर परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे बघा। गॅस एकदम बारीक करणार आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, मिक्स करून घेते। पहिलं मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेले आहे। आता तुम्हाला मी बाकीचं साहित्य दाखवते। जिरे धने पावडर छोटा 1 चमचा, गरम मसाला म्हणजे किचन किंग मसाला छोटा 1 चमचा, मिरची पावडर छोटा 1 चमचा आणि काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा। नुसती मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल। तुमचा जो मसाला आहे तो वापरला तर तुमच्या तिखटाप्रमाणे वापरला तर चालेल। छोटा 1 चमचा सुहाना मसाला आहे, त्याचे पण तुम्हाला मी लिंक देईन। आणि एकदम थोडीशी हळद घेतलेली आहे। आता हे सगळं साहित्य आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया। काढून घेतलेलं आहे, परतून घ्यायचं चांगलं। मस्त असं बघा तेल सुटस्तोवर चांगलं मी परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण, थोडीशी जास्त टाकलेली आहे। आणि बारीक बारीक कवळे देठं पण त्याचे मी घेतलेले आहेत। आता या गरमीच्या दिवसात का नाही, कोथिंबीरचे देठं वगैरे सुद्धा तुम्ही ह्याची चटणी वगैरे करून सुद्धा खात जावा, चांगलं असतं त्याचं। आता हे फ्लावर, वाटाणे, गाजर, बटाटा हे सगळं टाकून ही सगळी मिळून का नाही भाजी अर्धा किलोपेक्षा थोडीशी जास्तच आहे। पहिले सगळे मी काढून घेते, काढून घेतलेले आहे। आता ह्या मसाल्यामध्ये का नाही 1 मिनिटभर परतून घ्यायचे। मस्त असं बघा मसाल्यामध्ये 1-2 मिनटं बारीक गॅसवर मी परतून घेतलेलं आहे। गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही आहे। आता हे आपण झटपट कुकरमध्ये बनवतो, तर ह्याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी टाकायचे। तर ह्या बघा छोट्याशा गडूमध्ये पाणी घेतलेलं आहे, गरम जास्त नाही आहे, फक्त कोमट पाणी। साधं जरी पाणी टाकलं तर चालेल। हा गडू भरून घेतलं होतं, त्यातलं बघा एवढं पाणी ठेवलेलं आहे। आणि ह्यात तुम्हाला दिसत असेल मी पाणी किती, अर्ध्या गडूला पण थोडंसं मी कमीच वतलेलं आहे। एवढंच पाणी आपल्याला वतायचे, ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त पाणी वतायचं नाही। जर कुकर खाली बुडाला जर तुमचा पातळ वगैरे जर असेल का नाही, तर मग तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी वता आणि बारीकच गॅस करायचं बरं का, जास्त असा मोठ्या गॅसवर हे करायचं नाही। कारण की ना बारीक गॅसवर का नाही 2च शिट्ट्या आपल्याला ह्याच्या करायच्या आहेत। झाकण लावून घेते आणि बारीक गॅसवर कुकरच्या 2 शिट्ट्या फक्त करून घेणार आहे मी। बारीक गॅसवर 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्ण थंड होऊन द्यायचा आणि मग खोलायचा। आता हा थोडासा गरमच आहे, एवढं सुद्धा नाही ठेवायचं, पूर्ण थंड होऊन द्यायचा आणि मग खोलायचा। तुम्हाला मी भाजी दाखवते। बऱ्याच जणांच्या अशी कमेंट होत्या की जास्त गाळ शिजत नाही आणि अशा पद्धतीत एकदम चविष्ट अशी होते बघा। पूर्ण सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत, एकदम मस्त। असं एकदा जरूर झटपट करून बघा। काय होतं, वेळ नसतो आणि आपल्याकडं कोणी पाहुणं रावळं जर आलं तर काहीतरी आपल्याला वेगळं करू वाटतं, तर अशा पद्धतीत करायचं। खूप मिक्स भाजीच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, पण तुम्ही अशा पण पद्धतीने एकदा जरूर करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।